जय श्रीराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या दिव्य ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर. कर्क लग्न आणि कर्क राशींच्या जातकांसाठी ऑगस्ट 2026 हा महिना ग्रहांच्या बदलत्या स्थितीमुळे जीवनात कोणते महत्त्वाचे परिणाम घडून आणू शकतो या सविस्तर विषयाचा अभ्यास आपण या व्हिडिओद्वारे करणार आहोत. कर्क लग्न आणि कर्क राशी म्हणजे कालपुरुषाने किंवा शास्त्राने 16 प्रकारच्या जन्मकुंडल्या दिलेल्या आहेत. ज्या ठिकाणी सर्वात वरती लग्न कुंडली नाव असेल आणि त्या प्रथम स्थानात 4 क्रमांक असेल किंवा 4 अंक असेल तर त्यांनी म्हणजे कर्क लग्नवाले जातकांनी हा व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका. खूप महत्त्वाच्या माहिती या व्हिडिओद्वारे तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यानंतर या 12 स्थानांमध्ये कुठेही चंद्रमा असेल आणि त्या जागेवरती जर 4 अंक असेल तर कर्क राशीवाले जातकांनी हा व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका. हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असणार आहे. कारण की या महिन्यामध्ये सूर्य, मंगळ आणि बुध यांच्या गोचरांमुळे व्यक्तिमत्व, आर्थिक स्थिती, कुटुंब आणि करिअर किंवा संवाद कौशल्य आणि परदेशाशी संबंधित विषयांमध्ये तुम्हाला वेगवेगळे बदल या ऑगस्ट 2026 मध्ये कर्क लग्न कर्क राशीवाले जातकांना बघायला भेटणार आहे. विशेष म्हणजे या ऑगस्ट महिन्यामध्ये बुध भगवान सलग 3 वेळा राशी परिवर्तन करत असल्यामुळे व्यवहार, विचारशक्ती, संपर्क आणि व्यवसायात देखील वेगाने घडामोडी घडताना बघायला भेटणार आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये या महिन्यामध्ये उच्च राशीचे गुरु भगवान लग्नस्थानी असल्यामुळे तुमचा आत्मविश्वास, पदप्रतिष्ठा, निर्णय क्षमता सर्व बाजूने वाढताना बघायला भेटणार आहे. तर शनी भगवान तुमच्या भाग्यस्थानात गेल्यामुळे तुम्हाला कुठेतरी बऱ्याच पद्धतीने धार्मिक कार्यात आणि विशेष म्हणजे नशिबाच्या बाबतीत थोडी दिरंगाई बघायला भेटेल. पण नक्कीच खूप दिवसांपासून प्रयत्न करत असाल त्यात देखील फायदा बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर अष्टम स्थानातील राहू, तर विशेष म्हणजे द्वितीय स्थानातील केतू भगवान जे की सिंह राशीचे गोचर करत आहेत. या सर्व ग्रह गोचर परिस्थितीच्या प्रभावामुळे काही क्षेत्रात प्रगती तर काही ठिकाणी समस्या देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण कशा पद्धतीचे भासणार आहे किंवा जाणवणार आहे ते सविस्तर पद्धतीने बघणार आहोत. कारण की धन, कुटुंब, नोकरी, व्यवसाय, शिक्षण, वैवाहिक जीवन, मालमत्ता आणि विशेष म्हणजे आध्यात्मिक प्रगती या सर्व गोष्टींवर ग्रहांचा कसा प्रभाव असणार आहे हे आपण क्रमाक्रमाने जाणून घेणार आहोत. म्हणूनच हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चला तर मग सुरुवात करूया सविस्तर पद्धतीने सर्व ग्रह गोचर पद्धतीचा कर्क लग्न कर्क राशीवाले जातकांना ऑगस्ट 2026 मध्ये कशा पद्धतीचा प्रभाव बघायला भेटणार आहे. त्यातील सर्वात महत्त्वाचे ग्रह म्हणजे सूर्य भगवान जे की 16 जुलै 2026 ते 16 ऑगस्ट 2026 या काळामध्ये कर्क राशीमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी अगोदरपासूनच उच्च राशीचे गुरु भगवान आणि बुध भगवान गोचर करत आहेत लग्नस्थानामध्ये सूर्य भगवंताची ही प्रभावशाली गोचर अत्यंत महत्त्वपूर्ण आणि विशेष करून व्यक्तिमत्व प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरू शकते. कारण की कालपुरुषाने लग्नस्थानामध्ये म्हणजे प्रथम स्थानामध्ये आरोग्य बघितलेले आहे. व्यक्तीचा आत्मविश्वास, स्वभाव, निर्णय क्षमता आणि व्यक्तिमत्व किंवा नेतृत्व गुण या सर्व गोष्टींचे कारक कालपुरुषांनी प्रथम स्थानाला मांडलेले आहे. कारण की या स्थानामध्ये सूर्य भगवान लग्नस्थानात गोचर करत असल्यामुळे तुमचा विश्वास वाढणार आहे. नवीन काम सुरू करण्याची प्रेरणा तुम्हाला मिळू शकते आणि विशेष म्हणजे लोकांमध्ये तुमची ओळख, सर्व बाजूनी पदप्रतिष्ठा अधिक मजबूत होणार आहे. कारण की या लग्नस्थानातील सूर्य भगवंताची सप्तमस्थ दृष्टी तुमच्या सप्तम स्थानावरती पडत आहे. सप्तम स्थानावरती ही दृष्टी पडत असल्यामुळे वैवाहिक जीवनात, भागीदारी आणि व्यावसायिक संबंधांमध्ये स्पष्ट संवाद ठेवणे तुम्हाला येणाऱ्या काळासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. कारण की या काळामध्ये तुमचा अहंकार देखील वाढू शकतो. त्याच्यानंतर तेच सूर्य भगवान 17 ऑगस्ट 2026 ते 16 सप्टेंबर 2026 त्याच्यानंतर द्वितीय स्थानामध्ये म्हणजे स्वतःच्या राशीमध्ये सिंह राशीमध्ये गोचर करत आहेत. आणि सिंह राशीमध्ये द्वितीय स्थानामध्ये सूर्य भगवान गोचर करत आहे आणि त्या ठिकाणी केतू भगवान देखील आहे. कालपुरुषाने द्वितीय स्थानामध्ये बचत बघितलेली आहे. कुटुंब, वाणी, आर्थिक नियोजन आणि विशेष म्हणजे मौल्यवान सर्व वस्तूंचे कारक किंवा लक्झरियस गोष्टींचे कारक शास्त्राने द्वितीय स्थानाला संबोधलेले आहे. या काळामध्ये आर्थिकतेच्या बाबतीत सर्व बाजूने तुम्हाला अधिक महत्त्व दिले तर सर्व बाजूने तुम्हाला फायदा बघायला भेटणार आहे. कारण की या काळामध्ये बोलण्यात तुम्ही संयम ठेवणं अत्यंत गरजेचं असणार आहे. कुटुंबातील जबाबदाऱ्या तुमच्या वाढू शकतात. पण या ठिकाणी बसलेले सूर्य भगवान सप्तमस्थ दृष्टी तुमच्या अष्टम स्थानावरती टाकत आहे. अष्टम स्थानावरती या सूर्य भगवंताची दृष्टी पडत असल्यामुळे आणि त्या ठिकाणी राहू भगवान गोचर करत असल्यामुळे अचानक घडामोडी घडताना बघायला भेटेल. वारसा हक्काच्या संबंधाने जे कोणी प्रयत्नात आहात त्यांच्या बाबतीत अत्यंत महत्त्वपूर्ण फायदेशीर घटना या काळामध्ये घडू शकते. फक्त आई वडिलांच्या तब्येतीची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. कर्क लग्न कर्क राशीवाले जातकांना या काळामध्ये ऍक्सिडेंटल घटनेचा देखील योग येत आहे. फक्त बोलण्या चालण्यावर कंट्रोल ठेवून आणि गाडी चालवताना अत्यंत व्यवस्थित पद्धतीने ड्रायव्हिंग करणं खूप जास्त महत्त्वाचे असणार आहे ऑगस्ट 2026 मध्ये. त्याच्यानंतर मंगळ भगवान जे की 21 जून 2026 ते 1 ऑगस्ट 2026 या काळामध्ये वृषभ राशीमध्ये गोचर करत आहेत 1 दिवसासाठी. आणि त्याच्यानंतर तेच मंगळ भगवान 2 ऑगस्ट 2026 ते 17 सप्टेंबर 2026 या काळामध्ये मिथुन राशीमध्ये म्हणजे 12व्या भावामध्ये म्हणजे व्यय भावामध्ये गोचर करत आहेत. कालपुरुषाने 12व्या भावाला म्हणजे व्यय भावाला खर्च, परदेश, आध्यात्मिक साधना, रुग्णालय, प्रवास आणि विशेष करून एकांत या सर्व गोष्टींचे कारक कालपुरुषाच्या कुंडलीत व्यय स्थानाला संबोधलेले आहे.
या काळामध्ये 12व्या स्थानामध्ये हे मंगळ भगवान मिथुन राशीमध्ये म्हणजे शत्रू राशीत गोचर करत असल्यामुळे या काळामध्ये तुमचा खर्च वाढू शकतो. परदेशाशी संबंधित कामांना जे कोणी काम करतात त्यांना गती मिळू शकते. फक्त आध्यात्मिक विषयांमध्ये देखील तुमचा रस वाढणार आहे. पण या काळामध्ये बोलण्या चालण्यावर कंट्रोल ठेवणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. होईल तेवढं खर्चावर कंट्रोल ठेवून तब्येतीची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. कारण की या व्ययस्थानातील मंगळ भगवंताची चतुर्थ दृष्टी तुमच्या पराक्रम स्थानावरती म्हणजे तृतीय स्थानावरती पडत आहे. तृतीय स्थानावरती मंगळ भगवंताची दृष्टी पडत असल्यामुळे या काळामध्ये तुमचा धाडस वाढेल, संवाद कौशल्य सुधारेल आणि विशेष म्हणजे लहान मोठे प्रवास देखील या काळामध्ये घडणार आहे. त्याच्यानंतर व्ययस्थानातील मंगळ भगवंताची सप्तम दृष्टी तुमच्या षष्ठ स्थानावरती पडत आहे. षष्ठ स्थानावरती या मंगळ भगवंताची दृष्टी पडत असल्यामुळे स्पर्धेत तुम्हाला यश मिळू शकते. शत्रूंवर मात करण्याची क्षमता तुमची वाढणार आहे आणि फक्त या काळामध्ये तुम्ही आरोग्याची काळजी घेणं खूप जास्त महत्त्वाचे असणार आहे. विशेष करून पायाच्या खालचा भाग म्हणजे टाचा दुखणे किंवा विशेष करून खांदे आणि हात दुखण्याचा प्रकार या काळामध्ये बघायला भेटणार आहे कर्क लग्न कर्क राशीमध्ये जातकांना. त्याच्यानंतर अष्टमस्त दृष्टी तुमच्या सप्तम भावावरती या काळामध्ये पडत आहे. अष्टमस्त दृष्टी तुमची सप्तम स्थानावरती म्हणजे सप्तम स्थानावरती या काळामध्ये पडत असल्यामुळे वैवाहिक जीवनात संयम ठेवणं खूप जास्त गरजेचं असणार आहे. कारण की भागीदारीत जे कोणी व्यापार करत आहात, बिझनेस करत आहात, व्यवसाय करत आहात किंवा जे कोणी जॉब आहे पण त्यांचा कुठेतरी पार्टनरशिप किंवा टक्केवारीच्या संबंधाने काहीतरी जॉब करतात, त्यांनी सर्व निर्णय अत्यंत विचारपूर्वक घेणं खूप जास्त गरजेचे असणार आहे कर्क लग्न कर्क राशीवाले जातकांना या ऑगस्ट 2026 मध्ये. त्याच्यानंतर बुध भगवान जे की 7 जुलै 2026 ते 5 ऑगस्ट 2026 या काळामध्ये मिथुन राशीमध्ये म्हणजे 12व्या भावामध्ये या काळामध्ये गोचर करत आहेत. कारण की या ऑगस्ट महिन्यामध्ये बुध भगवान 3 वेळा राशी परिवर्तन वेगाने म्हणजे करत आहेत. या ऑगस्ट महिन्यामध्ये बुध भगवान सर्वाधिक वेगाने परिणाम देणारे ठरणार आहेत. कारण की या महिन्यामध्ये 3 वेळा बुध भगवान राशी परिवर्तन करत आहेत. त्यातील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे 1 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट बुध भगवान मिथुन राशीत म्हणजे 12व्या भावामध्ये आणि ज्या ठिकाणी मंगळ भगवान देखील गोचर करत आहेत या काळामध्ये गोचर करत आहेत. या काळामध्ये परदेशाशी संबंधित कामांना गती मिळू शकते. खर्चाचे नियोजन मात्र तुम्हाला या काळामध्ये आवश्यक असणं गरजेचं असणार आहे. कारण की या काळामध्ये तुम्हाला नवीन कल्पना सुचतील, आध्यात्मिक विचार वाढेल, पण खर्चाच्या बाबतीत कंट्रोल येणार नाही या बुध भगवंताच्या गोचरमुळे 5 ऑगस्ट पर्यंत. त्याच्यानंतर तेच बुध भगवान 6 ऑगस्ट 2026 तर ते 21 ऑगस्ट 2026 या काळामध्ये लग्न स्थानामध्ये गोचर करत आहेत. ज्या ठिकाणी अगोदरपासूनच उच्च राशीचे गुरु भगवान त्याच्यानंतर सूर्य भगवान या 3 ग्रहांची युती लग्न स्थानात असल्यामुळे या काळामध्ये तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. निर्णय घेणं तुम्हाला योग्य ठरतील किंवा निर्णय क्षमता तुमची या काळामध्ये बाळवणार आहे. आणि विशेष म्हणजे मुलाखती किंवा चर्चेमध्ये जे काही तुम्ही चर्चेच्या संबंधाने काउन्सिलिंग कन्सल्टंट किंवा कुठेतरी तुम्हाला कुणाला तरी काहीतरी कुठल्या तरी गोष्टीच्या संबंधाने मार्गदर्शन मला व्यापार करतात किंवा बिझनेस करतात तुम्ही किंवा जॉब करतात, त्यामध्ये तुम्हाला सर्व बाजूने फायदा बघायला भेटणार आहे. नवीन संपर्क तयार होतील आणि व्यक्तिमत्वाचा प्रभाव तुमच्या सर्व सामान्य व्यक्तीवरती किंवा जनसामान्यांवरती पडताना या बुध भगवंताच्या गोचरमुळे बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर तेच बुध भगवान 22 ऑगस्ट 2026 ते 6 सप्टेंबर 2026 या काळामध्ये सिंह राशीमध्ये द्वितीय स्थानामध्ये गोचर करत आहे. ज्या ठिकाणी अगोदरपासूनच केतू भगवान आणि सूर्य भगवंताची युती देखील आहे. या काळामध्ये फक्त सर्वात महत्त्वाचं तुमच्या बोलण्या चालण्यावर कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. कारण की हा काळ तुम्हाला बोलण्यातूनच लाभ देणार आहे. या काळामध्ये तुमचे आर्थिक नियोजन सुधारेल, व्यापारात नवीन संधी देखील मिळताना बघायला भेटणार आहे. फक्त कुटुंबातील वातावरण सुधारण्यासाठी तुम्ही बोलण्या चालण्यावर म्हणजे कंट्रोल ठेवणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे या बुध भगवंताच्या गोचरमुळे कर्क लग्न कर्क राशीवाले जातकांना ऑगस्ट महिन्यामध्ये. त्याच्यानंतर गुरु भगवान जे की 2 जून 2026 ते 30 ऑक्टोबर 2026 या काळामध्ये लग्न स्थानामध्ये स्वतःच्या उच्च राशीमध्ये गोचर करत आहेत. लग्न स्थानामध्ये कर्क राशीमध्ये हे गुरु भगवान उच्च राशीचे गोचर करत असल्यामुळे हा अत्यंत शुभ आणि खूप जास्त लाभदायक गोचर कर्क लग्न कर्क राशीवाले जातकांना बघायला भेटणार आहे. त्याचे कारण भाग्येश आणि षष्ठेश लग्न स्थानात उच्च राशीचे गोचर करत आहेत. या प्रथम स्थानी गुरु भगवान उच्च राशीचे गोचर करत आहेत. आणि शास्त्राने प्रथम स्थानी आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच बघितलेलं आहे की प्रथम स्थानामध्ये आरोग्य बघितले जाते, व्यक्तिमत्व बघितले जाते, व्यक्तीचा आत्मविश्वास, पद प्रतिष्ठा आणि विशेष म्हणजे जीवनाच्या सर्व दिशा ठरवण्याचे स्थान कालपुरुषाने प्रथम स्थानाला बघितलेले आहे. आणि या प्रथम स्थानातील उच्च राशीचे गुरु भगवान सर्व बाजूने तुम्हाला परिपक्वता देणार आहे. नवीन संधी तुम्हाला मिळेल आणि मान सन्मानात देखील तुमची या काळामध्ये वाढ होताना बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर तेच गुरु भगवान लग्न स्थानातून पंचमस्त दृष्टी तुमच्या पंचम भावावरती टाकत आहे. या काळामध्ये विद्यार्थी वर्गांसाठी हा महिना अत्यंत फायदेशीर असणार आहे कर्क लग्न कर्क राशीवाले जातकांना. जे कोणी फॅमिली प्लॅनिंगच्या बाबतीत प्रयत्न करतात, संततीच्या संबंधाने प्रयत्न करतात, त्यांच्यासाठी हा महिना देखील अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. बुद्धिमत्तेच्या संबंधाने देखील तुमची या काळामध्ये वाढ होताना बघायला भेटणार आहे. बौद्धिक चातुर्य तुमचे सर्व बाजूने वाढलेले या काळामध्ये बघायला भेटणार आहे या उच्च राशीच्या गुरु भगवंताच्या गोचरमुळे कर्क लग्न कर्क राशीवाले जातकांना. त्याच्यानंतर या गुरु भगवंत सप्तमस्त दृष्टी तुमच्या लग्न म्हणजे सप्तम स्थानावरती या काळामध्ये पडत आहे. लग्नातून सप्तमस्त दृष्टी तुमच्या सप्तम स्थानावरती पडत असल्यामुळे या काळामध्ये वैवाहिक जीवनात तुम्हाला समजूतदारपणा वाढलेला असणार म्हणजे बघायला भेटणार आहे. विवाहाच्या संबंधाने प्रयत्न करतात तो देखील या काळामध्ये सफलता होईल. विशेष करून या काळामध्ये भागीदारीमध्ये व्यापार करणाऱ्या
व्यक्तींसाठी, बिझनेस करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ अत्यंत महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर असणार आहे. त्याच्यानंतर याच लग्न स्थानातील गुरु भगवंताची नवमस्त दृष्टी तुमच्या भाग्यावरती पडणार आहे. भाग्याची साथ तुम्हाला सर्व बाजूने मिळेल आणि धार्मिक कार्यात तुमचा रस वाढेल. गुरुजनांचे मार्गदर्शन तुम्हाला या काळामध्ये भेटेल आणि तुम्हाला सर्व बाजूने फायद्याच्या गोष्टी या गुरु भगवंताच्या गोचरमुळे बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर शुक्र भगवान जे की 1 ऑगस्ट 2026 ते 1 सप्टेंबर 2026 या काळामध्ये पराक्रम स्थानामध्ये नीच राशीचे गोचर करत आहेत कन्या राशीमध्ये. तृतीय स्थानातील नीच राशीतील शुक्र भगवान बऱ्याच वेळेस आर्थिकतेच्या बाबतीत इनबॅलन्स करू शकतात. पराक्रम स्थानाला कालपुरुषाच्या कुंडलीत पराक्रम बघितले जातो. संवाद, लेखन, सोशल मीडिया, लहान प्रवास आणि भाऊ बहिणीचे स्थान कालपुरुषाने तृतीय स्थानाला संबंधिले आहे. विशेष करून या काळामध्ये शुक्र भगवंताची नीच राशीचे गोचर भावनिक प्रतिक्रिया देताना तुम्ही अत्यंत विचारपूर्वक प्रतिक्रिया देणं गरजेचं असणार आहे. कारण की या काळामध्ये सोशल मीडियावरती काम करणाऱ्या व्यक्तींसाठी सातत्य ठेवणं खूप जास्त गरजेचं असणार आहे. या काळामध्ये काय असणार आहे, या काळामध्ये कुठेतरी लक्झरियस गोष्टींकडे खर्च वाढेल. फक्त या काळामध्ये तुम्ही दिखाव्याच्या गोष्टींकडे किंवा बोलण्या चालण्यांकडे किंवा भावनिक होऊन कुठलेही निर्णय घेणं तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचे जोखमीचे असू शकते. त्यामुळे तुम्ही ते निर्णय भावनिक न होता प्रॅक्टिकली होऊन घेणं खूप जास्त महत्त्वाचे असणार आहे. कर्क लग्न कर्क राशीवाले जातकांना आर्थिकतेच्या बाबतीत पैसा येईल, पण कुठेतरी काहीतरी भूमी भवन मानाच्या बाबतीत प्रयत्न करतात तो देखील या काळामध्ये सफलतेकडे जाताना बघायला भेटणार आहे कर्क लग्न कर्क राशीवाले जातकांना. त्याच्यानंतर शनी भगवान जे की 29 मार्च 2025 ते 2 जून 2027 या काळामध्ये मीन राशीमध्ये म्हणजे भाग्यस्थानामध्ये गोचर करत आहेत. या काळामध्ये कालपुरुषाने भाग्यस्थानाला धर्म, उच्च शिक्षण, गुरु आणि दूरचा प्रवास या सर्व गोष्टींचे कारक कालपुरुषाच्या कुंडलीत नवम स्थानाला मांडलेले आहे. या शनी भगवंताच्या गोचरमुळे भाग्यापेक्षा तुमचा कर्मावर विश्वास ठेवणे अधिक फायदेशीर या काळामध्ये बघायला भेटणार आहे. विशेष करून सातत्याने केलेल्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला या काळामध्ये चांगल्या पद्धतीचे फळ मिळताना बघायला भेटणार आहे. खूप दिवसांपासून प्रयत्न करत होतात, त्या प्रयत्नांना यश मिळण्याचा काळ हा आता सुरू झालेला आहे कर्क लग्न कर्क राशीवाले जातकांना. त्याच्यानंतर या शनी भगवंताची तृतीयस्थ दृष्टी तुमच्या लाभभावावरती पडत आहे. लाभभावावरती शनी भगवंताची दृष्टी पडत असल्यामुळे नवीन उत्पन्नाचे मार्ग मिळू शकतात. प्रभावशाली व्यक्तीची संपर्क वाढेल आणि विशेष म्हणजे तुमची सर्व बाजूने नवीन इन्कमचे स्रोत देखील तयार होणार आहे. त्याच्यानंतर या शनी भगवंताची सप्तमस्थ दृष्टी तुमच्या पराक्रम स्थानावरती पडत आहे. पराक्रम स्थानावरती पडत असल्यामुळे या काळामध्ये तुमचं धैर्य वाढेल आणि संवाद देखील सुधारताना या शनी भगवंताच्या गोचरमुळे बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर या शनी भगवंताची दशमस्थ दृष्टी तुमच्या 6ष्ठ स्थानावरती पडत आहे. जे कोणी स्पर्धा परीक्षा, सरकारी किंवा कुठेतरी कॉम्पिटिशनवाले एक्झाम्स किंवा कॉम्पिटिशनवाले काही गोष्टींच्या बाबतीत स्टडी करतात त्यांना येणारा काळ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कोर्ट कचऱ्या, शत्रूंच्या बाबतीत परेशान आहात, त्या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला शत्रूंवरती विजय मिळवणारा काळ हा असणार आहे कर्क लग्न कर्क राशीवाले जातकांना. ज्यांना कोणाला प्रमोशन पाहिजे, डिपार्टमेंट पाहिजे, ट्रान्सफर हवे आहे किंवा स्विच करायचे आहे त्यांच्यासाठी हा काळ देखील अत्यंत महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर असणार आहे कर्क लग्न कर्क राशीवाले जातकांना. त्याच्यानंतर राहू भगवान जे की 18 मे 2025 ते 4 डिसेंबर 2026 या काळामध्ये अष्टम स्थानामध्ये गोचर करत आहे. अष्टम स्थानामध्ये कुंभ राशीचे राहू अचानक कुठेतरी घडामोडी घडताना बघायला भेटणार आहे. कारण की आकस्मिक संकट, आकस्मिक बदल, अचानक बदल या सर्व गोष्टींच्या बाबतीत तुम्हाला हे राहू भगवंताचे गोचर अनुभवायला भेटणार आहे. ज्या कोणाला संशोधन फील्डमध्ये, रिसर्च फील्डमध्ये रस आहे त्यांचा रस या काळामध्ये वाढलेला बघायला भेटणार आहे. वारसा हक्काच्या संबंधाने विमा किंवा गुप्त विषय देखील या काळामध्ये समोर येऊ शकतात किंवा गुप्त ज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ अत्यंत महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर असणार आहे राहू भगवंताचे गोचर. त्याच्यानंतर केतू भगवान जे की 18 मे 2025 ते 4 डिसेंबर 2026 या काळामध्ये द्वितीय स्थानामध्ये सिंह राशीचे केतू भगवान गोचर करत आहेत. फक्त या काळामध्ये या केतू भगवंताच्या गोचरमुळे तुम्ही बोलताना संयम ठेवणं अत्यंत गरजेचं असणार आहे. अनावश्यक वाद टाळावे आणि बचतीकडे म्हणजे अधिक लक्ष दिलं तुमच्यासाठी फायद्याचे असणार आहे. फक्त या द्वितीय स्थानातील केतू भगवंताची सर्वात महत्त्वाची आणि फायदेशीर गोष्ट म्हणजे आध्यात्मिकतेकडे तुमची ओढ वाढेल. कुटुंबात शांतता राखण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल आणि त्या प्रयत्नाला यश देखील या काळामध्ये बघायला भेटणार आहे कर्क लग्न कर्क राशीवाले जातकांना ऑगस्ट 2026 मध्ये. करिअरच्या दृष्टीने ऑगस्ट 2026 हा महिना करिअरच्या बाबतीत जर बघायला गेलं तर भाग्यभावातील शनी भगवान, लग्नस्थानातील गुरु भगवान, तर विशेष म्हणजे गुरु आणि सूर्य भगवंताची युती अत्यंत सर्वात महत्त्वाची फायदा आणि महत्त्वाच्या मोठ्या जबाबदाऱ्या तुम्हाला या ऑगस्ट महिन्यामध्ये मिळून जाताना बघायला भेटणार आहे. वरिष्ठ व्यक्तींचे तुम्हाला सहकार्य भेटेल. प्रमोशन होण्याची प्लॅनिंग करतात ती देखील या काळामध्ये सफलता भेटणार आहे. विशेष करून आयटी फील्डमध्ये, सोशल मीडिया आणि कम्युनिकेशन क्षेत्रात व्यक्ती काम करणारे जे कोणी असतील त्यांच्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा करिअरच्या दृष्टीने फायदेशीर काळ असणार आहे कर्क लग्न कर्क राशीवाले जातकांना. व्यवसायवाल्या व्यक्तींसाठी, व्यापारी व्यक्तींसाठी हा महिना अत्यंत फायदेशीर असणार आहे. कारण की या ऑगस्ट महिन्यामध्ये 3 वेळा बुध भगवंताचे राशी परिवर्तन आहे. त्यामुळे तुम्हाला या काळामध्ये नवीन ग्राहक भेटेल, व्यवसाय पूर्ण होतील आणि भागीदारी तुम्हाला सर्व बाजूने लाभ देखील मिळणार आहे. फक्त या काळामध्ये मार्केटिंग फील्डमध्ये असणाऱ्या व्यक्तींनी बोलण्या चालण्यावर कंट्रोल ठेवणं अत्यंत गरजेचं असणार आहे. कारण की या काळामध्ये मार्केटिंग फील्डमधून देखील तुम्हाला चांगला फायदा बघायला भेटणार आहे. आर्थिक स्थितीच्या बाबतीत, प्रयत्नांच्या बाबतीत जे कोणी प्रयत्न करत आहात त्यांना या महिन्यामध्ये आर्थिक स्थिती तुमची मजबूत होण्याची शक्यता दिसत आहे. कारण की या काळामध्ये शनी भगवंताची तृतीयस्थ दृष्टी, या गुरु भगवंताची बाजू आणि विशेष म्हणजे सप्तमस्थ दृष्टी तुमची सप्तम स्थानावरती, पंचम स्थानावरती
पंचमस्त आणि नवमस्त दृष्टी भाग्यवरती या उच्च राशीचा गुरु भगवंताच्या असल्यामुळे तुमचे बचत वाढू शकते. नवीन धनयोग तयार होतील आणि खर्चावर नियंत्रण ठेवले तर गुंतवणूक तुम्हाला सर्व बाजूनी करताना अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेणे खूप जास्त महत्त्वाचे असणार आहे. कर्क लग्न कर्क राशीवाले जातकांना विद्यार्थी वर्गांसाठी हा काळ मेहनतीचे फळ देणार असणार आहे, कारण की शनी भगवान भाग्यस्थानात गोचर करत आहे. स्पर्धा परीक्षामध्ये यश बघायला भेटणार आहे. उच्च शिक्षणाची प्रगती असेल किंवा ज्यांची इच्छा असेल त्यांना प्रगती भेटेल. संशोधन आणि आयटी क्षेत्रात जे कोणी असेल त्यांनी एकाग्रता ठेवणं अत्यंत गरजेचं असणार आहे, कारण की या महिन्यामध्ये एकाग्रता ठेवली तर सर्व बाजूने फायदा बघायला भेटेल. प्रेम संबंधाच्या बाबतीत मात्र संयम ठेवा, कारण की पराक्रम स्थानामध्ये शनी भगवान गेली की चतुर्थेश आणि द्वितीय म्हणजे लाभेश होऊन पराक्रम स्थानामध्ये गोचर करत आहे. ते देखील म्हणजे नीच राशीचे आहे. त्यामुळे गैरसमज टाळा, संवाद वाढवा आणि विश्वास एक दुसऱ्यांवर टिकवून विशेष करून रागावर नियंत्रण ठेवणं खूप जास्त महत्त्वाचे असणार आहे. वैवाहिक जीवनाच्या बाबतीत हा काळ अत्यंत स्थैर्य आणि सर्व बाजूने लाभदायक असणार आहे विवाहित व्यक्तींसाठी, कारण की या काळामध्ये सप्तमस्त रुची तुमच्या गुरु भगवंताची सप्तम स्थानावरती पडत असल्यामुळे या काळामध्ये तुम्हाला जोडीदारांचे सहकार्य भेटेल. नात्यात गोडवा वाढेल आणि कुटुंबात सर्व बाजूने आनंदाचे वातावरण राहून तुमचे मतभेद सर्व पद्धतीने शांततेने मिटलेले बघायला भेटेल. फक्त या काळामध्ये ऑगस्ट 2026 मध्ये तुम्ही आरोग्याच्या संबंधाने कुठल्याही पद्धतीची निष्काळजीपणा करू नका, कारण की या काळामध्ये डायजेशनच्या संबंधाने तकलीफ होईल. डोकेदुखी आणि थकवा सर्व बाजूने जाणवणार आहे. मानसिक ताण कमी करण्यासाठी तुम्ही होईल तेवढं आध्यात्मिकतेकडे जास्त कल ठेवणं खूप जास्त गरजेचं असणार आहे. फक्त या काळामध्ये झोपेचं प्रमाण कमी होणार आहे. कुठली तरी एखादी भीती लागून राहील आणि घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत काहीतरी एखादी मेडिकल इमर्जन्सी येण्याची भीती दिसत आहे. त्यामुळे मंगळचंडिका स्तोत्राचे पाठ करून सोमवारचा उपवास करणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. कर्क लग्न कर्क राशीवाले जातकांना या सर्व ग्रहगोचर पद्धतीचा आपण आतापर्यंत सविस्तर आढावा घेतला. आपण आता डेट वाईज प्रेडिक्शन करणार आहोत. त्यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे शास्त्राने काही महत्त्वाच्या डेट दिलेल्या आहेत. त्या डेट जर तुम्ही तुमच्या कॅलेंडरवरती किंवा नोटबुकवरती त्याच्यावरती जरी कुठल्या पद्धतीची टिक मार्क करून ठेवली किंवा त्या कुठेतरी लिहून ठेवल्या तर जे काही महत्त्वाचे डिसिजन घ्यायचे आहे तुम्ही त्या डेट सोडून जर दुसऱ्या दिवसात घेतले तर नक्कीच येणारा महिना तुमच्यासाठी सर्व बाजूने फायद्याचा असणार आहे, कारण की ऑगस्ट महिन्यामध्ये कर्क लग्न कर्क राशीवाले जातकांनी जे निर्णय घेतले ते पुढील अनेक महिन्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. या महिन्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिला टप्पा असणार आहे 9 ऑगस्ट ते 10 म्हणजे 9 ऑगस्ट 10 ऑगस्ट हे 2 दिवसात तुम्ही होईल तेवढे महत्त्वाचे निर्णय पेंडिंग ठेवणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. त्याच्यानंतर दुसरा टप्पा असणार आहे 23 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट. या काळामध्ये तुम्ही आरोग्याची काळजी घेणं खूप जास्त महत्त्वाचे असणार आहे. आणि तिसरा टप्पा जो असणार आहे 1 ऑगस्ट 28 ऑगस्ट 29 ऑगस्ट या काळामध्ये तुम्हाला मानसिक ताण वाढेल अशा कुठल्याही गोष्टी करू नका. नाहीतर या काळामध्ये काही चुकीचे निर्णय घेतले जेणेकरून ज्यांनी मानसिक ताण वाढेल आणि तो अनेक महिन्यासाठी तुम्हाला त्रासाची कारणीभूत ठरेल. विशेष करून जे कोणी जॉबच्या संबंधाने प्रयत्न करतात, जॉबला डेट जॉईनिंग होण्याची पाहिजे आहे, इंटरव्ह्यूची डेट पाहिजे किंवा जॉबच्या संबंधाने काही बोलणी करायची आहे त्यांनी 5 ऑगस्ट 6 ऑगस्टच्या दिवशी करा. सर्व बाजूने फायदेशीर गोष्टी घडताना बघायला भेटेल. त्याच्यानंतर दुसरा टप्पा जे कोणी व्यवसाय करतात त्यांच्यासाठी 19 ऑगस्ट पर्यंत थोड्याशा काही गोष्टींच्या बाबतीत आर्थिकतेच्या बाबतीत अडचण तुम्हाला बघायला भेटणार आहे. या काळामध्ये तुम्ही होईल तेवढं श्री सुक्ताचे पाठन करून ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचे जप करून रोज सूर्य भगवंताला अर्घ्य देणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे कर्क लग्न कर्क राशीवाले जातकांना. त्याच्यानंतर आरोग्याच्या बाबतीत विशेष करून 23 आणि 24 ऑगस्टच्या दिवशी खूप जास्त काळजी घेणं महत्त्वाचे असणार आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी वर्गांसाठी 2 ऑगस्ट 3 ऑगस्ट 4 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट हे जे 5 दिवसाचा काळ आहे अत्यंत शुभ काळ असणार आहे. जे कोणी स्पर्धा परीक्षा इंटरव्ह्यू देण्याचा आहे, काही नवीन एज्युकेशन ऍडमिशन करायचं आहे त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. प्रेमाच्या संबंधाने कुठल्याही पद्धतीची काही रिस्क घेऊ नका या महिन्यामध्ये प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी, नाहीतर येणाऱ्या काळामध्ये बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत तुम्हाला त्रास बघायला भेटणार आहे. कर्क लग्न कर्क राशीवाले जातकांना विशेष करून विवाहाच्या संबंधाने या महिन्यामध्ये जास्त योग दिसत आहे, पण त्याचा सर्वात महत्त्वाचा काळ असणार आहे 18 ऑगस्ट नंतर. शेअर मार्केटच्या संबंधाने जे कोणी प्रयत्न करतात, ज्यांना काही फ्युचरला घेऊन मोठी गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी 7 ऑगस्ट हा महत्त्वाचा दिवस असणार आहे. ज्यांच्याकडे शेअर्स आहे त्यांना विकायचे आहे, त्यांना डेट हवी आहे, त्यांनी 13 ऑगस्ट 14 ऑगस्ट हे 2 दिवसात शेअर्स विकले तर नक्कीच फायद्याचे असतील. आणि ज्यांचे शेअर मार्केटमध्ये शिक्षण करायचे आहे झालेले आहे, त्यांना ॲनालिसिस किंवा प्रॅक्टिकलीमध्ये शिक्षणाच्या बाबतीत काही अध्ययन करून ते काही प्रॅक्टिकलीमध्ये चेक करायचं आहे कशा पद्धतीने असेल किंवा ॲनालाइज करायचं आहे, त्यांच्यासाठी 3 ऑगस्ट 4 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट हे 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर असणार आहे. या ऑगस्ट महिन्यामध्ये फायनान्शियली स्टेबिलिटीसाठी 13 ऑगस्ट आणि 14 ऑगस्ट हे 2 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. विशेष करून 18 ऑगस्ट पर्यंत मोठे कार्यक्रम घरात होतील, पण या काळामध्ये तब्येतीच्या संबंधाने घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीची काळजी घेणं खूप जास्त महत्त्वाचे असणार आहे. त्याच्यानंतर विशेष करून या काळामध्ये विद्यार्थ्यांसाठी हा ऑगस्ट महिना पूर्ण चांगला असणार आहे. विशेष करून 19 ऑगस्ट नंतर घरात काही महत्त्वाच्या किंवा फायदेशीर गोष्टी घडताना बघायला भेटणार आहे. त्यातील सर्वात महत्त्वाची म्हणजे या काळामध्ये तुम्ही फक्त घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीची काळजी घ्या आणि होईल तेवढं वडीलधाऱ्या व्यक्ती जे काय सांगतात त्या बोलण्याकडे लक्ष देऊन त्यांच्या सांगितलेल्या गोष्टींकडे मार्गक्रमण करा. नक्कीच तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये सर्व बाजूने फायदा बघायला भेटणार आहे कर्क लग्न कर्क राशीवाले जातकांना. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांसाठी ज्यांना कुणाला नवीन ट्रेनिंग घ्यायची आहे
काही कुठेतरी काहीतरी महत्त्वाच्या गोष्टी शिकायच्या आहेत, त्यांच्यासाठी हा काळ देखील अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. त्याचा टाइम असणार आहे 19 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर. विशेष करून जे कोणी धार्मिक कार्याच्या संबंधाने काहीतरी महत्त्वाचं धार्मिक कार्य, शुभ कार्य घरात करायचे आहेत, त्यांच्यासाठी देखील 19 ऑगस्ट नंतर सर्वात महत्त्वाचे फायदेशीर बाजू या महिन्यामध्ये सुरुवात होताना बघायला भेटणार आहे. 19 ऑगस्ट नंतर काही महत्त्वाचे अग्रीमेंट करायचे आहे, पण ते कुठल्या डेटला करावे, त्यांनी 19 ऑगस्ट नंतर करावे. 2 सप्टेंबर पर्यंत नक्कीच फायदा बघायला भेटणार आहे कर्क लग्न कर्क राशीवाले जातकांना. या काळामध्ये 12 ऑगस्टच्या दिवशी अमावस्या असणार आहे ऑगस्ट महिन्यामध्ये, आणि याच महिन्यामध्ये म्हणजे 12 ऑगस्टच्या दिवशी खग्रास सूर्यग्रहण देखील आहे. हे ग्रहण भारतात दिसत नसल्यामुळे सूतक त्याचे लागू होणार नाही, पण या दिवशी जप, ध्यान आणि दान करणे अत्यंत शुभ असणार आहे, कारण की ईश्वर भक्ती आणि मंत्रस्मरणाने तुम्हाला सर्व बाजूने ऑगस्ट महिन्यामध्ये फायदा बघायला भेटणार आहे. आणि या ऑगस्ट महिन्यामध्ये 28 ऑगस्टच्या दिवशी रक्षाबंधन देखील आहे, आणि या रक्षाबंधनाच्या दिवशी चंद्रग्रहण देखील आलेले आहे. हे ग्रहण भारतात दिसत नसल्यामुळे सूतकाचे कुठलाही काळ किंवा सूतक कुठलेही भारतात लागू होणार नाही, पण या दिवशी भाऊ बहिणीचे नाते अधिक दृढ होतात. विशेष करून कुटुंबातील वातावरण सर्व बाजूने आनंदात देखील या रक्षाबंधनाच्या दिवसात असते. या महिन्याच्या बाबतीत या दोन्ही ग्रहणांच्या संबंधाने काही तुम्हाला त्रास होऊ नये, त्यांनी आपल्या वजना एवढा किंवा वजनाच्या 10व्या भागा एवढे गहू आणि गुळ दान करणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. विशेष करून त्याच्यानंतर शनी चालिसेचे नियमित स्वरूपाने 3 पठण करणे खूप जास्त महत्त्वाचे असणार आहे, आणि भाग्याचा साथ या महिन्यामध्ये तुम्हाला मिळताना बघायला भेटणार आहे कर्क लग्न कर्क राशीवाले जातकांना. ऑगस्ट 2026 हा महिना कर्क लग्न आणि कर्क राशीच्या जातकांसाठी अनेक चांगल्या संधी घेऊन येऊ शकतो. विशेष करून या काळामध्ये तुम्हाला करिअरमध्ये प्रगती बघायला भेटणार आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि व्यवसाय विस्ताराची संधी तुम्हाला या काळामध्ये मिळणार आहे. तुमची समाजात मान पद प्रतिष्ठा वाढेल आणि डिजिटल क्षेत्रात तुम्हाला यश देखील या काळामध्ये मिळताना बघायला भेटणार आहे. मात्र घरगुती विषय, खर्च आणि बोलण्यामध्ये संयम ठेवणे तुम्हाला सर्व बाजूने या काळामध्ये गरजेचं असणार आहे या केतू भगवंतामुळे. योग्य नियोजन, सातत्यपूर्ण मेहनत आणि सकारात्मक विचार यांच्या बळावर हा महिना प्रगती, यश आणि समाधान देणारा ठरू शकतो कर्क लग्न कर्क राशीवाले जातकांना ऑगस्ट 2026 हा महिना. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. नवीन व्हिडिओसाठी आमच्या दिव्य ज्योतिष या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या दिव्य ज्योतिष या युट्यूब चॅनलला जॉईन राहा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. तुमच्या मनात देखील काही महत्त्वाचा प्रश्न असेल तर तो नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा, आणि तुमची राशी देखील कोणती आहे ती देखील आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आजच्यासाठी एवढेच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसाठी. तोपर्यंत जय श्रीराम.